हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव। विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विस्मृतं, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धै न मुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभाव पठतायितबुद्धिरस्य। ज्ञानेश्वरस्तभगवान् अवतीर्णैवं श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं। जो आनंद सत्यप्रकाश इभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास। तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे, माझे अपार स्वरूप समुद्रावरती,
जनो तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती सूर्य चंद्र वरुण ममिरविती देवी कुबेर ही तैसेची जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदय जाचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे ज्याच्या ज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्मा आप्त काम तरी नमन कवना करावी म्या आपला विषय चालला विशेषण आणि उपाधी आणि उपलक्षण तिथं पाहायचंच राहिलं आपलं. पण विशेषण आत्मस्वरूपाचं ज्याला अज्ञान आहे त्याची बुद्धी विशेषण असते आणि ज्याला आत्मस्वरूपाचं साक्षी रूपाने ज्ञान झालं त्याची बुद्धी उपाधी होत असते. आणि मग तो हा सगळा संसार बुद्धीचा आहे, मी त्याचा साक्षी आहे असा त्याचा निश्चय होत असतो. म्हणून काय जे असेल हा प्रपंच तो बुद्धीचा आहे. जसं 7व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला गीता सांगत असताना 2ऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगितले. अरे ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झाली त्याला जगामध्ये काही कर्तव्य उरलं नाही, काही करायचं नाही. त्याला तो कृत्य झाला, त्याला काही मिळवायचं नाही, काही घालवायचं नाही. अशी स्थिर बुद्धी झाली, स्थिरावली वृत्ती. ती आता बहिर्मुख राहिली नाही, इतकी अंतर्मुख तिला का तर बाहेर जसं राजकन्याला किंवा राजाच्या पत्नीला काही मागायची गरज नसते. राजयाची कांता काय कोरान्न मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. तिच्या मनात आलं की तिला प्राप्त होतं. काऊन की ती कोणाची पत्नी आहे? राजाची पत्नी आहे. तिला काय काय कमी आहे तिला? तसं त्या राजा आत्मराजा, कोणचा राजा? त्या राजाचा राजा आत्मराजयुग नशो केली स्मरण सकळ विद्येचे होय अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता. म्हणून आत्मराज असणारा परमात्मा त्याची ती पत्नी झाली बुद्धी. कोणाला वरलं तिनं? आत्मरामाला वरलं, त्याची ती पत्नी झाली. पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्व पती भोगीजे ओझा, निर्गुण पती आवडे मज, आधी पाठी झाले हो भाज. अशी ती असणारी पतिव्रता शिरोमणी. त्या म्हणून तिनं असणारी त्याला असणारं वरलं किंवा त्याची झाली. कोणाच हाचीने मातानं फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, घररिगी झाले पट्टराणी बळे. आवडती झाली पुन्हा पट्टराणी झाली. कोणाची? परमात्म्याची. बळजबरीनं पुन्हा इकड्याचा त्याग करून त्याला वरलं तिनं. म्हणून अशी ती पतिव्रता असणारी असं वर्णन केलं भगवंतानी 2ऱ्या अध्यायात की ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली त्याला जगात काही कर्तव्य राहिलं नाही. अर्जुनाला थोडं हे अवघड वाटलं. देवा तू म्हणतो ज्याची बुद्धी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थित झाली त्याला काही करायचं नाही, मग मला तू काहून पाप कर्म करायला लावायला, हे माणसं काहून मारायला लावायला? न कळाल्यावर होतं असं.
न कळाल्यावर होतं असं, तू मला खाऊन पाप करायला लावायला. हे माणसं महेसक्के भाऊ मारायच्या, त्याच्या बायका विधवा करायच्या, हे असं आघुरी कर्म मायकून खाऊन करून घ्यायला तू. देवाला वाटलं की याचा अधिकार नसताना मी याला सांगितलं, अधिकार तैसा करावा उपदेश, साहे वजे त्यास तैसे देऊ. जसा अधिकार असेल तसं काय करावं, उपदेश करावं. पण हे मला अधिकार नाही, मी उपदेश केला, हे काही याला पटलं. जसं तुम्हाला अजातवाद पटतो का? अरे नुसता ब्रह्मच आहे, बाकी काहीच नाही. तुम्हाला वाटतं हे अवघडच काम आहे. ज्याला हे दिसतं त्याला नाही म्हणतात, आणि जे कशाने दिसत नाही त्याला आहे म्हणतात. हे आपल्या बाबतीत कसं वाटतं आपल्याला? हे किती कोडं वाटतं. जे धडधड दिसायलं, प्रतितीला आलं, अनुभवाला आलं, हे काय म्हणतात? हे नाही. हे कोणचं शास्त्र यायचं असं अवघड? आणि जे कशानेच प्रतितीला येत नाही, ज्याचा कोणाला अनुभव नाही, ज्याची कोणाला प्रतिती नाही, ते आहे म्हणते ते. असं कुठं असतं काय यायचं शास्त्र? हे सगळं उरपाट त्याला माहीत बाबा. आपल्याला तर आपल्या डोक्यावर होऊन जातं ते. आपल्याला काही कळत नाही, काही सुधरत नाही आपल्याला. म्हणजे आपल्याला अनुभूतीच नाही त्या गोष्टीची. म्हणून तसंच अर्जुनाचा घोळ झाला. जसा आपला घोळ झाला ना, तसाच अर्जुनाचा बी काय झाला, घोळ झाला. आणि मग देवाला तो प्रश्न करतो, देवा असं कसं तू मला कळलं असं सांग बापा. हे असं काही बी सांगू नको ना, मला कळालंच नाही. हे तू का जे बोलायला ते माया डोक्यावरून गेलं, मला काही कळलं नाही. मला कळलं असं सांग. नेमकं काय करू? युद्ध करू का जंगलात पळून जाऊ? काय करू? मग कर्मयोग सांगितला. अरे कर्म कर, कर्म करावंच लागतील. प्रकृतीचा जो बरं संबंध आहे तोपर्यंत कर्म करावंच लागतील. जोवरी प्रकृतीचा संबंध आहे तोवर हे कर्म, जोवरी संग प्रकृतीचा तो त्यागू न घडे कर्माचा. न करू म्हणती त्याचा आग्रह चिवरी. कोणी जर म्हणलं लागलं आपल्याला काय करायचं नाही, त्याचा नुसता आग्रह. प्रकृती म्हणलं की कर्म आले. मग ते कर्म तुम्हाला अंगावर घ्यायचे का प्रकृतीचे टाकायचे, हे तुमचा धर्म आहे. पुढे सांगता सांगता प्रकृतीचे केले नाही गे. तो ज्ञानी पुरुष प्रकृतीचं काहीच केलेलं आपल्या अंगावर घेत नाही. ते प्रकृतीचं प्रकृतीला लावून देत असतो, आपण त्याचा साक्षी होतो. हे कौशल्य, हे ज्ञानाचं आहे. मग कर्मयोग सांगितला. कर्म कर, पण कर्मफलाची इच्छा धरू नको. खुशाल कर्म कर, फक्त कर्मफलाची काय धरू नको. हां, कर्म दुःख द्यायला की इच्छा दुःख द्यायली? इच्छा दुःख द्यायली. निरीच्छ कर्म पाप होत नाही, पुण्य होत नाही. निरीच्छ केलेल्या कर्मातून काय होत नाही? पाप होत नाही. इच्छा धरून केलेल्या कर्मातून पाप पुण्य जन्मत असतं. निरीच्छ कर्म जर केलं तर त्याच्यातून काय होत नाही? पाप होत नाही. हे पहिलं सूत्र सांगतो. कर्म कर, पण कर्म फलाची इच्छा धरू नको. दुसरी गोष्ट, कर्म कर, करावंच लागेल ते मला समर्पण कर. कोणाला? मला जर समर्पण केले, तुला त्याचं पाप लागत नाही, सुटला तू मुक्तच झाला आपण. आणि तिसरी गोष्ट, कर्म कर, पण कर्म केल्याचा अहंकार धरू नको. कर्म कर, पण कर्म केल्याचा मी करता आहे असं म्हणू नको. मी करता म्हणलं की भोगता आलाच. मी केलं म्हणलं की कोण भोगन? केलं तो भोगीन कोण? मग कर्तेपणाचा काय करू नको? तादात्म्य करू नको, अहंकार करू नको. किंवा केलेले कर्म तू मला समर्पण कर. आपण करीत नाहीत का? चहा नासला की कृष्णार्पण, दूध तू गेलं की कृष्णार्पण, तेल सांडलं की कृष्णार्पण, तूप कढीता पुढे गेलं ते म्हणजे दिव्याला देवाच्या. चांगलं आपल्याला आणि करपालेलं तूप देवाला. हे आपलं हे असं आहे. आपण का करीत ना? आम्ही का कमी आहेत का काय? चांगलं नारळ निघालं आपल्याला, खऊट नारळ निघालं कृष्णा, म्हणजे नारळ आणलं नाही, कृष्णार्पण. देवाला पावलं. वा रे वा, देवाला पावलं. कोणचं पावलं देवाला? कोणचं देवाला पावलं? जे खात्याच कामी नाही ते बंधत देवाला देऊन टाकलं. असे आपले कर्म आहेत आपले.
म्हणून तू कर्म कर, पण अशा पद्धतीनं कर. हे 2-3 टप्पे सांगितले. 4थ्या अध्यायात ते सांगितलं कर्मसन्यास योग, संन्यास कर्मयोग 5च्या अध्यायात. जसं कमळाचं पान पाण्यात असतं पण अंगाला चिटकू देत नाही, तसं तू याच्यात राह पण अंगाला लागू देऊ नको. हे सगळं तुझ्या देखत व्हालं, हे माझ्यास्तव झाले परी मी, हे माझ्यास्तव व्हालं, हे सगळं सूर्याच्या प्रकाशात व्हालं, पण सूर्य काहीच करी नाही. लाबाड्या करायला, पुण्यवान पुण्य करायला कोणाच्या प्रकाशात? हां कोणी नामस्मरण करायला, कोणी भक्ती करायला, कोणी पाप करायला, कोणी पापाचं कर्म, कोणी पुण्याचं कर्म, पण सूर्याच्या प्रकाशात व्हालं. सूर्य अलिप्त आहे सगळ्या. कोणाच्या प्रकाशात व्हालंय? पण त्याच्या प्रकाशात व्हालं, पण त्याला याच्यातलं काहीच, तसं आत्मप्रकाशात सगळं व्हालं, ज्ञान प्रकाशात व्हालं, पण आत्मा याच्यातलं काहीच करीत नाही. तो त्याच्या प्रकाशात होईना काय? दीप ठेविला परिवरी, तो कोणा ते नियमिना निवारी. घरातला दिवा कोणाला नियमन करीत नाही की असं करा तुम्ही, आणि कोणाला विरोध बी करीत नाही असं करू नका तुम्ही. असं कधी कधी दिवा म्हणला का ना, बरं बायकोचे भांडणं चालू, अरे कशाला भांडणं करायला तुम्ही? त्याच्या प्रकाशात नाही व्हाले का भांडणं? त्याच्या उजेडातच दोघीचे काय व्हाले भांडणं व्हाले. ते म्हणाले का मग ह्या उजेडात असे धंदे करू नका म्हणू? कोण? तो दिवा. तो कोणाला नियमन करीत नाही, कोणाला निवारित नाही, आणि त्याच्या प्रकाशात सगळ्या घटना घडायला. तशा ज्ञान प्रकाशात हे सगळं घडायलं, चित्त प्रकाशात, ज्ञान प्रकाशात. म्हणून आणि मग 6व्या अध्यायात राजयोग सांगितला, आणि मग सांगितलं अर्जुनाला आता तू योगयुक्त झाला, आता तुला अधिकार आला, आता तुला मी खरं ज्ञान सांगतो. आता लोक खरं ज्ञान म्हणजे खोटं सांगितलं का? सांगितलं, पण अधिकारावर आणलं देवाला. कशावर आणलं? अधिकारावर आणलं ना. आता मग तुला नुसतं ज्ञान सांगित नाही, विज्ञान, अज्ञान आणि ज्ञान 3 गोष्टी सांगतो. काय काय सांगतो? आपला जो विषय चालला बुद्धीबद्दल, अगोदर तुला विज्ञान, मग अज्ञान, मग ज्ञान. अरे ज्ञान कशाला म्हणा? मनाची नखी न लगे, विचार मागुत पावली रिगे, तर्कू आईनी निघे, तया अंगी नाव ज्ञान. जिथं मन संपतं, जिथं त्याचा तर्क लावता येत नाही, विचार करता येत नाही, विचार मागू फिरतो, जाणीव जेथ न गे, विचार मागुता पावली रिगे, तर्कू आईनी निघे, अंगी तया नाव ज्ञान. त्याला काय म्हणावं? ज्ञान. आणि मग हे प्रपंच तो विज्ञान. हे सगळा प्रपंच काय? बुद्धीपासून ब्रह्मांडापर्यंत हा सगळा प्रपंच बुद्धीच विज्ञान आहे. क्षणाजीची उत्पत्ती, क्षणाजीचा नाश, ती कोण आहे? बुद्धी आहे. अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पालटती. प्रवचनातली बुद्धी वेगळी, लग्नातली बुद्धी वेगळी, भांडणातली बुद्धी वेगळी. कोण आहे ती? रंग बदलत येत ना तिचे, इथून गेले की बदलत येत माणसं. कोण बदलली? बुद्धी बदलली. इथून गेली की सुटले तिकडं कुणीकडं. हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, चट विसरून जातं. हे कालचं आज काय गेलं? विसरून गेलं. काल आपली सुरुवात कुठून झाली? चट विसरलं, काही ध्यानात राहिलं नाही. आणि आजचं संध्याकाळच्या प्रवचनाला अनंत बुद्धीचे क्षणोक्षणा पालटती रंग. धरो जातात, जसा जसा संघ धरतात तसं तशी होती ती बुद्धी. चोराचा संघ धरला की चोरी करा वाटते, लिडराचा संघ केला की आपल्याला एखादं पद भेटावं असं वाटतं, महाराजाचा संघ वाटतं की आपल्याला बी महाराज व्हावं, असं आपल्याला बी चांगलं सांगता यावं. म्हणजे जसा जसा संघ पडल त्या बुद्धीला तशी तशी काय होत असते? संगतीनं होतं पंगतीचा लाभ. म्हणून धरू जाता संघ तो तो होतो बाधक. संता वाचून आणि देवा वाचून दुसरीकडे बुद्धी गेली की बाधा होती. एक तर संतांच्या संगतीत राहावं त्या बुद्धीनं, किंवा भगवंताच्या संगतीत राहावा. भगवंताच्या संगतीत राहण्याकरता संतांची संगत लागती. काऊन की संता वाचून भगवंत कळतच नाही. हरिप्राप्तीशी जसं रोग निवृत्तीशी उपाय धरावे डॉक्टरचे पाय.
रोगनिवृत्तीचा उपाय, हां, पोट भरण्याचा उपाय, हां, आता ते सगळं माहिती आहे तुम्हाला, काय सांगायचं. तसा हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे. पाय म्हणजे त्याचे हे नाही, स्थूल पाय नाही, हे तर डोके तुमचे कन्हारून गेले पाय पडू पडू. हे पाय नाही. पाय शब्दाचा अर्थ त्याचे शब्द, वचन, हां, वचन न मोडी बोलिलेचे, त्याचे वचन न मोडी, त्यांनी जे बोलले ते मी ते मोडणार नाही, ते हृदयात ठेवील. ते कुठं ठेवील? हां, त्याचा जो बोध आहे, त्यांनी जे शब्द सांगितले ते मी मोडणार नाही, कुठं ठेवील? हृदयात ठेवील. हृदय संपुष्टी साठवू. कुठं साठवू? हृदय संपुष्टी. जसं अलंकार कुठे साठवू? कपाटात साठवू. काय असं खाली भोईला? तुमच्या दागिने भोईला पाळलेले असतात का? कुठं असतात? कपाटात असतात. कचरा ते याच्यात भरून, काय म्हणते तिला? सुपली. तिच्यात असणारा ते बाहेर जातो. ती गाडी वाजली की तसे दागिने टाकता का टोपल्यात भरून तुम्ही? त्या कशात? घंटा गाडीत. ते कुठं असते? कपाटात. नुसत्या कपाटातच नाही, एक पेटी असते एवढी, तिच्यात ती पेटी गाडी आपल्या साडीच्या घडीत इतकं लगेच जपून, काऊन की अमूल्य. तसा हा बोध अमूल्य आहे. तो कुठं ठेवायचा? हृदयरूपी कपाटात. म्हणून इथं विज्ञान म्हणजे हा प्रपंच. हे सगळा प्रपंच काय? काऊन की क्षणात याची उत्पत्ती, क्षणात नाश आहे. ह्या प्रपंचाची क्षणात काय उत्पत्ती? कोटी वेळा सृष्टी होती जाती, दृष्टी पाहे तोची एक. कोटी वेळा सृष्टी होती जाती, दृष्टी म्हणजे वृत्तीनं होती आणि पाहे तोची एक. तुम्हीच पाहिले ही सृष्टी. क्षणात उत्पत्ती, क्षणाचीचा काय नाश. क्षणभंगूर न जाये कळता, रास गिळो सत्ता. अरे मासी पाखंडीचं वय सरे. डोळे झाले झाकले की रूप सृष्टी गेली, कानात बोटं घातले की शब्द सृष्टी गेली, नाक दाबलं तर गंध सृष्टी गेली, जिभीवर काहीच नाही ठेवलं तर रस सृष्टी गेली, आणि असणारा अंगातला असणारा प्यारलं झालं तर स्पर्श सृष्टी गेली. म्हणजे ही जी शब्द ही याला सृष्टी म्हणाव. पंचविषय म्हणजे काय? हे जग आहे, पिंड ब्रह्मांड आहे. म्हणून हिची क्षणात उत्पत्ती, क्षणात काय नाश आहे. म्हणून ही असणारी, आणि हे प्रपंच म्हणजेच बुद्धी पिंडापासून तर ब्रह्मांडापर्यंत हा सगळा काय प्रपंच. ह्या प्रपंचाला खरं समजिनं हे अज्ञान आहे. याला सगळ्याला काय समजिनं हेच काय. खोटं असून काय समजायले? खरं समजायले हेच काय अज्ञान आहे. म्हणून प्रपंच तो विज्ञान, तेच सत्यचं बुद्धी अज्ञान. त्याला खरं समजिनं हेही जाण अर्जुना, हे लक्षात घे तू. अर्जुना, अर्जुन म्हणजे कोण? जो आणखीन बोधा रुजू नाही तो अर्जुन. अर्जुन शब्दाचा अर्थ काय? जो बोधावर काय नाही रुजू नाही तो कोण? अर्जुन. मग अशा अर्जुना तू लक्षात घे की हे सगळं जाण. म्हणून विज्ञान हरपे, अज्ञान हरपे. ज्ञान झाल्यावर अज्ञान. जसं सूर्य निघाल्यावर रात्र हरपे, जेवण केल्यावर भूक हरपे, पाणी प्याल्यावर तहान हरपे, झोप घेतल्यावर आळस हरपे. तसं असणारं अज्ञान ज्ञान झाल्यावर हरपे, आणि मग विज्ञान विशेष करपे. विज्ञान कसं करपलं? सामान्य करपलं का विशेष? विशेष करपलं. आणि ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. तू स्वरूपाने कोण आहेस? हां, अरे हे शरीर आकार आहे, प्राण क्रिया आहेत, मन विचार आहे, आणि तू ज्ञान आहे. इथं आपण नाही का?
हां इथं शरीर नाही का, मग ते आकाराचं फक्त. शरीर काय केवळ आकार. याच्यातले जे प्राण आहेत ते केवळ काय येतात, कारण की प्राणा वाचून क्रिया होतच नसतात. जोपर्यंत शरीरात प्राण आहेत तोपर्यंत त्याच्या काय चालत्याल, आणि प्राण गेल्यावर ते चलतं का, बोलतं का, उठतं का, बसतं का, घेतं का, देतं, काय गेले, प्राण गेले. झालं लाकूडात जमा, दगडात जमा. शरीर कशात जमा, लाकडात जमा. लवकर मांडी घाला म्हणते, नाही तर मग लवकर डोळे झाका त्याचे, नाही तर वाचलेलीच राहते. लवकर तोंड दाबा, नाही तर असं काय राहील, ते गडबड करते शहाणे माणसं. तेच काही काही शहाणे असतील ना तिथे बाजूला, ते काय करते, गडबड करते. याची काय झाका, डोळे झाका, तोंड दाबा, मांडी घाला. जर तुम्ही वेळ करताल तर मग पावटलेलंच राहील. ती तोंड वाचलेलं बेसूर दिसल, कोणी त्याच्याकडं पाहायचं नाही, पाहावं बी वाटत नसतं. काय गेली, प्राण गेले. मन आहे तोपर्यंत विचार, मन झोपी गेलं की विचार नाही. आणि तुम्हाला कळालं की नाही बरं, हे सगळं आहे तुम्हाला कळालं की नाही. आकार तुम्हाला कळाला म्हणजे तुम्ही निराकार आहेत. विचार तुम्हाला कळाले म्हणजे तुम्ही निर्विचार आहेत. कळालं का तुम्हाला, विचार कोणाला कळाले, हां ज्याला कळाले तो निर्विचार आहेत, आणि विचार मन आहे. म्हणून तुम्ही निराकार निर्विचार असं तुमचं काय, निष्क्रिय क्रिया प्राणाच्यात असं तुमचं वास्तविक काय, हे तर ज्ञान आहे. काय होय, तू ज्ञान होय असं सांगित असताना. म्हणून हा सगळा प्रपंच बुद्धीचा आहे. आपल्याला इतका विस्तार कशामुळे सांगितला, हा सगळा प्रपंच कोणाचा आहे, बुद्धीचा आहे असं ज्ञानी समजित असतो. आणि अज्ञानी काय समजित असतो, माझाच आहे हे प्रपंच, कोणाचा आहे, मीच करायलो. कोण करायलो, मीच करायलो. तुम्ही काहीच करायले नाही, हे व्हालंय. सूर्य उगवायला का तुम्ही उगविला, श्वास याला चाललात का तुम्ही करायले, हां भूक लागायली तुम्ही लावायले का लागायली, तहान तुम्ही लावायले का लागायली, झोप यायली का तुम्ही घ्याले. मग तुम्ही इथं जर शरीराचं तुम्हाला काही करता येत नाही, ते व्हालंय, तर बाहेरचं पाऊस तुम्ही पाडायले का, हां आता थंडी तुम्ही आणली का, हिवाळा तुम्ही आणला का, उन्हाळा तुम्ही आणला का, पावसाळा तुम्ही आणला, हां उष्ण काळ माशी फुटे तरुवर जीवनतयाशी कोण घाली, कोणी पाणी घातलं आंब्याला, फुलोर आला ना आंबे लागले. आणि रिकामाच कोण अहंकार घेता म्या केलं म्हणून. हे शेळी होताल पुढच्या जन्मात, म्या 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 म्या, हे म्या केलं म्या केलं म्या केलं म्या केलं, मायामुळं झालं, हे एवढं झालं तर कोणामुळं झालं, नक्की शेळी. कारण की दिवसभर काय करते ती, म्या म्या करते. आणि म्या म्या करून मेला, पुढच्या जन्मात काय होणार येऊ, हां करीच बस म्या 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 रात्र दिवस. म्हणून ध्यानात घ्या गोष्टी या. अरे हे व्हालंय सगळं, तुम्ही याच्यात काहीच करीनात. हे ईश्वर सत्य ना, ईश्वर दत्त. म्या बोली बिल्या वेद आले बोले, म्या चालविल्या सुरे चाले, म्या चालविल्या प्राण चळे, जो जगाते माझे असत्यने वेदाशी बोलणे, माझे असत्यने सूर्यशी चालणे. ऐसा आम्ही ब्रह्मांडाचा धन. हे कोणाच्या सत्तेनं चाललं, ईश्वर सत्तेनं चाललं. म्हणून काही अहंकार धरायचं काम नाही. असं ज्याला कळालं की हा सगळा प्रपंच बुद्धीचा आहे, आणि मिथ्ये बुद्धी येते पुन्हा, मिथ्ये बुद्धी उपाधी करून. ती बुद्धी मिथ्ये, ती काय उपाधी, हे सगळे ज्याची बुद्धी उपाधी झाली तो खरा ज्ञानी. बुद्धी काय काय ठरली, ती ज्याला आत्मज्ञान झालं, जो साक्षीवर जागा झाला, त्याची बुद्धी उपाधी होत असते. ते सगळे बुद्धीवर धर्म लावून देत असतो, आपण मोकळा राहतो. तुम्हाला सांगते वेगळं निघा, आणि पुन्हा मग वेगळं निघून कौतुक पाहे संचिताचे. मग कौतुक पाहतो ते लेकरं खेळत असते, माथर कौतुक पाहत असते. लेकरांनी खेळू बी द्यायच्या याच्या संग, टंगडं गिंगडं मोडन. कोणा संग, लेकरा संग खेळता येईल ना, अजिबात नाही. अमेरिकेमध्ये पेच मानली एका माणसाने पहिलवाना संग.
त्याला सांगितलं हे 4 तास तू ह्या लेकरा संग खेळ, तुला मी इतके बक्षीस देतो. म्हणे मी पहिलवाने. अहो 2 तासातच चित झालं. ती म्हणे आपला लाग नाही बाबा. कोणा सांग ते पळणं, ते उड्या मारणं, हे ते म्हणे मी तर एवढाले पहिलवान पाळले, पण हे पोरानेच मला पाळलं. जमल का तसं त्याची संग खेळतानी म्हाताऱ्याला? अजिबात नाही. तसं इथं जी, म्हणून लक्षात घ्या, हा सगळा प्रपंच बुद्धीचा आहे आणि ती बुद्धी मिथ्या आहे. ती त्रिगुणातले असणारे कार्य, सत्वगुणाचं कार्य, माया कार्य, आणि ती खोटी आहे बुद्धी. असं ज्याला कळालं तो साक्षी आहे. आणि असा जो साक्षी आहे तो पाहत असतो. कौतुक आहे. हां, म्हणून इथं महाराज तुका म्हणे निवांत राही. कसं राय? निवांत राहीन. पाहिले पाही परतोनी, पुन्हा पुन्हा त्या परमात्म्यालाच पाय. तो जो परमात्मा पाहिला ना, पुन्हा पुन्हा तू काय कर, हां, इकडं घालू नको तू ही बुद्धी. इकडं चंचल होती बुद्धी. इकडं बुद्धी कशी होती? चंचल, मलिन, विक्षिप्त. मग परमात्म्यालाच पाहत राहतो. तुका म्हणे निवांत राय. कसं राय? संसारात निवांत आहे, विश्रांती आहे. कोणाला मिळाली? अरे रामाच्या बापाला नाही विश्रांती मिळाली, कृष्णाच्या बापाला नाही विश्रांती मिळाली. कुठं? रावण विश्रांतीत नव्हता. सोन्याचे घरं असून, 33 कोटी देव असून, कुंभकर्णासारखा भावा असून, इंद्रजितासारखा पुत्र असून, त्याला काय नाही 80,000 बायका असून, कोण नाही निवांत संसारात? रावण नाही. आणि 1.5 बुटली सभा उठली. आपलं होणार आहे काय याच्यात काही? होय, आपलं काय आहे? 4 पत्र आणि 1 शेळी म्हणजे आमचं रिकामपणच नाही पाठाला याला. हे पहा, हे काय म्हणतो? किती पत्र? 4 पत्र. पावसाळ्यात बदा काळात पुन्हा ते बी. आणि 1 कोकरू पुढं. ते म्हणतो महाराज ते हे आम्हाला लई उपाधी आहे, आमचं काही पाठाला येणं भवत. हे पाहायची किती उपाधी मोठी लट. म्हणून इथं तुम्हाला सांगत आहे वेगळं निघा आणि वेगळं निघून. म्हणून सगळा प्रपंच बुद्धीचा आहे, आपण त्याचे साक्षी आहेत. असं ज्याला कळाला तो ज्ञानी. आणि हे सगळे बुद्धीचा प्रपंच आपल्या अंगावर घेतो. कारण की विशेषण आपले धर्म न टाकता जो विशिष्ट जीव आहे त्याच्यावर लादित असतो, मिसळत असतो. आणि उपाधी आपले धर्म बाजूला करून जो असणारा विशेष आहे आत्मा, तो त्याचं ज्ञान करून देत असतो. आपण कसे राहून ते तू अशी, ते तू आहेस. या बुद्धीत ज्ञान झालं की ते जे सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे ते तुझं काय आपण वेगळं राहून ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान करून देते. ती असणारी ती बुद्धी उपाधी होत असते. अशा प्रकारे ज्ञान, म्हणून अज्ञान अवस्थेत बुद्धी विशेषण असते व ज्ञान झाले म्हणजे तीच बुद्धीला उपाधी म्हणावे. असं तात्पर्य असे आहे की आत्मा म्हणजे साक्षी हा मानलाच पाहिजे. आत्मा साक्षी आहे हे म्हणावंच लागतं. बिंब दिसायला ना प्रतिबिंब दिसायला बिंब मानावंच लागतं. प्रतिबिंब दिसलं ना तुम्हाला, तुम्ही पाहिलं ना, मग प्रतिबिंब दिसलं तर त्याच्या पाठीमागं काय बिंब आहेच असं मानावंच लागतं. नाही आहेच. मग जे प्रतिबिंब आहे त्याचं बिंब कोण आहे? जीव प्रतिबिंब आहे. आणि त्या जीवाचं असणारं कोणाचं पड आहे तर प्रतिबिंब साक्षीचं. मग प्रतिबिंबावर भाळाव का साक्षी ध्यानात घ्याव का प्रतिबिंबावर भाळाव? प्रतिबिंबावर भाळत असतं कुत्रं, प्रतिबिंबावर भाळत असते चिमणी, प्रतिबिंबावर भाळत असतं वानर. त्याला तेवढी बुद्धी नाही विलक्षण, त्याला खरं वाटतं. त्या आरशातलं काय वाटतं? खरं वाटतं. पण तुम्हाला आरसा पाहून त्या आरशातलं कसं वाटतं? खोटं वाटतं. तुमची वृत्ती त्या आरशातल्या प्रतिबिंबाला खेळत बसत नाही. तुमची वृत्ती समजते की हे सगळं कसं आहे, खोटं आहे, बिंब खरं आहे. बिंबाकडे जाते तुमची वृत्ती, अंतर्मुख. त्या बिंबाला सोडून, प्रतिबिंबाला सोडून, आरशातल्या प्रतिबिंबाला सोडून ती पुन्हा अंतर्मुख होते, बिंबाकार होते. कळायलं ना तुम्हाला? पाहिलं प्रतिबिंब, पण त्याच्यावर थांबली की तुमची वृत्ती ती कशी झाली? त्याला सोडून अंतर्मुख झाली.
बिंबावर आली आणि बिंबाला सोडून ती मुखावर आली पुन्हा. खरं असली मुख आहे. प्रतिबिंब आणि बिंब. बिंब तरी झराक्षच आहे. बिंब तरी काय डुप्लिकेट आहे, ते झराक्षच आहे. प्रतिबिंबावर बिंब पण आलेला आहे मुखावरच. मुखाच्या ठिकाणी बिंब प्रतिबिंब हे झराक्ष आहेत, डुप्लिकेट आहेत. ते ओरिजिनल कोण आहे? मुख हे ओरिजिनल. मग त्याची वृत्ती प्रतिबिंबाला सोडून बिंबाला सोडून कुठं आली? मुखाकार झाली. कशी झाली ती? ओरिजिनल जी आहे त्याच्याकडे गेली. म्हणून ओरिजिनल आहे ब्रह्म, ओरिजिनल आहे आत्मा, ओरिजिनल आहे परमात्मा. म्हणून प्रतिबिंब बिंब आणि मुख, म्हणून ते तू आहेस. ते जे ब्रह्म, जे असणारं सगळ्याचं साक्षी आहे, जो सगळ्याचा आत्मा आहे, ते तुझं काय वास्तव काय स्वरूप आहे. दर्पणीचे दुसरे भासे परिते असे, एकची जरी दर्पणीतलं दुसरं भासलं ते भासे. तसं अंतकरणात जे विशेष चैतन्य ते भासे. कोणाचं भासलं? बिंबाचं बिंब साक्षी आहे, आणि साक्षी कोणी? ब्रह्म आहे, आणि तो मी आहे. आता बघा, लक्षात घ्या तुम्ही, हे कळणं फार महत्त्वाचं आहे. हे कळलं की कामच झालं तुमचं. तुटली जन्मधारा उपाधी, सगळं संपलं. मग कायचा धाक, कायचा धाक सकळी कहे, जन्म मरणाची विसरलो चिंता तू माझ्या अनंता. माय बापा निर्भय निशंक विचारितामय सुखानंद हृदयी स्थिरावला. निर्भय स्थिती प्राप्त होती. निश्चिंत जीवन जगत असतो तो, त्याला जीवनमुक्त म्हणा. अज्ञानाची निवृत्ती झाली. अज्ञानाची निवृत्ती झाल्यामुळं संचित त्याचं जे होतं ते पहिलं ते जळून गेलं, आणि जे क्रियामान होतं ते बाधित झालं. उरलं ते प्रारब्ध शरीर भोगून संपत असतं, त्याला म्हणा जीवनमुक्त. अशा स्थितीवर तो आरूढ होत असतो. कशा स्थितीवर? असो ऐसा कोठे, असो आता ऐसा आता कोठे आठवची नाही. आता देहात देह असून विधी स्थिती भोगायला तो ऐकून न ऐके, चलून न चले, बोलून न बोले, घेऊन न घेई, पाहून न पाहणारा, सगळं कर्म करून तो आकर्ता. ही स्थिती त्याला बनत असती. अशा स्थितीवर तो का होणार असतो? आरूढ होत असतो. सगळं करून न करता, आणि आपण काही न करून सगळे करते. हे पहा कसं उरफाटा खेळ. हां, काहीच केलं नाही ना, अंगावर सगळंच घेतलं. हे असंही उरफाट. आणि ते सगळं करून कसा? हां हां 16,108 बायका असून संन्यासी ब्रह्मचारी, नवल केवढे केवढे. नवलच आहे का नाही? आणि आपल्याला एक लहान रो असून हे काय ग्रस्त आश्रमी. ग्रस्त नाही ध्यानात घ्या. काय ग्रस्त? ज्या आश्रमात हे तुम्ही कसे ग्रस्त ग्रासलेले, त्याला ग्रस्त न म्हणता त्रस्त म्हणा. ग्रस्त बी जे ग्रस्त झाला तो त्रस्तच आहे. एखाद्या असणारा आजराच्या असणारं पोटात त्याने गिळलं अय ग्रासलं कोणी? आजगराने. मग आता ते त्रस्त नाही का? होय, तसं संसाराने काय केलंय? ग्रासलंय. म्हणून ग्रस्त आश्रम. आश्रम म्हणजे घर, आणि त्याच्यात तुम्ही थांबलेले, गिळलेले, त्याला गिळले हो संसार आहे. म्हणून लक्षात घ्या, एवढा असून देवाला उपाधी नाही कोणचीच, आणि काहीच नसून बेजार आहेत आपण. म्हणून म्हणून सुखदुःखे जाणणारा साक्षी भिन्न भिन्न मानला पाहिजे. कारण इथं महाराज म्हणतात की तो, म्हणून तात्पर्य आता पूर्वपक्षाचे म्हणणे जरी आत्मा मानला तरी प्रत्येक शरीरात साक्षी भिन्न भिन्न मानला पाहिजे असं म्हणते पूर्व साक्षी. कारण अंतकरणातील सुखदुःखे अंतकरणाला कळणे शक्य नाही, तसेच वृत्तीला कळणे शक्य नाही, त्याचप्रमाणे ज्ञानेंद्रियांना कळणे शक्य नाही. मग राहतो पैकी राहिला तो साक्षी, तोच सुखदुःखे जाणतो असे म्हणा. साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ असा घ्यावा म्हणजे साक्षी अनेक झाले. साक्षी भाष्याचा अर्थ असा घ्यावा म्हणतो पूर्वपक्षावाला. म्हणून हे सुखदुःख अंतकरणाला जरी होत असले तर अंतकरणाला कळत नाहीत, सुखदुःखाला सुखदुःख कळत नाहीत.
मग कोणाला राहिला तो साक्षी, मग ते सुखदुःख साक्षीला कळतात. आणि साक्षी भाषेचा अर्थ असा घ्यावा, ते अनेक साक्षीचे एक ब्रह्म्याशी एकत्व होणे शक्य नाही, म्हणून जीव ब्रह्म ऐक्याविषयी सिद्ध होत नाही. पण तो पूर्व पक्ष मधातच काय करतो, मधातच बोलतो. तुम्ही जे म्हणता साक्षी, कारण की सुखदुःख अंतःकरणाचे जरी असले तर अंतःकरणाला कळत नाही, ज्ञानेंद्रियाला कळत नाही. होय, अंतःकरणात सुख झाले ते ज्ञानेंद्रियाला कळत आहेत का? नाही. आणि अंतःकरणात जे सुखदुःख झाले ते त्याचेच असल्यामुळं जो ज्याचा विषय असतो तो त्याला नसतो कळत, ते दुसऱ्याला कळत असतो. जसं बघा, डोळा जवळ जे काजळ लावलं तुम्ही ते दिसतं का डोळ्यांनी? हा, डोळा दूरचं पाहिजे, पण त्याच्याजवळ असलेलं काजळ त्याला दिसतं का? नाही दिसत. मग जे समीप असतं, जे लाटी समीप असतं ते त्याला प्रतीला येत नसतं, आणि जे लय दूर असतं ते बी दिसत नसतं. हा स्वर्ग दिसायला का तुम्हाला? काहून किती आहे? वैकुंठ दिसतं का तुम्हाला? काहून? अरे दिल्ली दिसत नाही इथून, फक्त गल्ली दिसते आपल्याला. गल्लीच्या पुढं काय दिसतं पुन्हा? गल्लीत बसून दिल्लीच्या गप्पा मारायला. म्हणून अति दूरचं बी दिसत नाही ना अति जवळचं बी दिसत नाही. ही म्हणून तसं अंतःकरणात दुःख आहे. अंतःकरणात दुःख की अंतःकरणात दुःख? अंतःकरणात दुःख आहे. त्याच्याशिवाय दुःखच नाही, ज्याच्याशिवाय होतच नसतं ते त्याचंच असतं. ज्ञानात ज्ञान. तुम्ही असणारा फूल आणलं, ते गंध कोणाचा? फुलाचा. ते फूल खिशात ठेवलं की काय सुटला? गंध सुटला. आणि फूल फेकून दिलं की मग ते गंध कोणाचा होता? त्याचाच होता. तुका म्हणे नाही झाकतं परिमळ, वास झाकल्या जातो का? फूल जरी तुम्ही झाकलं तर वास झाकल्या जाईल का? तुम्ही लपून जरी पारिजातकाची फुलं खिशात आणले तरी घरात काय सुटणार? वास सुटणार नाही. झाकत परिमळ. चंदनाचे स्थळ चंदनाची, जिथं चंदनाचं झाड असतं ते अनेक झाडाला आपला श्वास देत असतं. अनेक झाडाला काय देतं? श्वास देत असतं. चंदन जरी नाही केलं त्यांनी, दुसऱ्या झाडाला नाही चंदन करीत ते. बोर जरी असली तर वास देईल बोरीला स्वतःचा, पण ते पाला नाही बदलीत, काटे नाही बदलीत, खोड नाही बदलीत. आपल्यासारखं करतं का ते? ही उणीव आहे त्याच्या ठिकाणी. कोणाच्या ठिकाणी? म्हणून संताला चंदनाची उपमा कमी पडती. कशाची? काऊन की चंदन जरी असला तर आपला निस्ता श्वास देतो, झाडाला गंध देतो, पण आपल्यासारखं करीत नाही. कोणासारखं? आपल्यासारखं करीत नाही ते चंदन. आणि मात्र संत आपल्यासारखं करतात. ते जे भूमिकेवर आहेत, ज्या स्थितीवर आहेत, त्या स्थितीवर आणून सुद्धा साधकाला आपलं सर्वस्व देतात, त्याला आपल्या स्थितीवर आरूढ करतात. ते कोण आहेत? ते सच्चिदानंद ब्रह्म आहेत. ते कोण आहेत? आत्मतत्व आहेत. ते कोण आहेत? ब्रह्म आहेत. त्या ब्रह्मस्वरूपावर साधकाला काय करतात? नेऊन घालतात. पेटलेला दिवा आणि हिजलेला दिवा पेटलेल्या दिव्याला जर चिटकला तर काय होत असतं? मग देव हिजलेला दिवा तो शिष्य आणि पेटलेला दिवा तो गुरु, असा भेद राहतो का? एकच होते ते दोन्ही बी. त्याच्यात कोणचा गुरु कोणचा शिष्य? आधी पेटलेला दिवा तो कोण? गुरु. आणि हिजलेला दिवा तो चिटकाला तो कोण झाला मग त्याचा? असं होत असतं का ते? का दोन्ही बी एकच? त्याच्यात कोण गुरु कोण शिष्य? आपणा सारखे. जितका याचा प्रकाश तितकाच त्याचा प्रकाश. त्याच्यात काय नाही राहिला? भेद नाही राहिला. उपाध्या वेगळ्या वेगळ्या असत्याल. उपाध्या कशा असत्याल? वेगळ्या वेगळ्या असत्याल. पण ज्योत मात्र तीन. ही हिच्यात ज्योतीत काय नाही? फरक नाही. आणि संत फरकट होत नसते. आपणासारखे तात्काळ ताबडतोब पुन्हा असं उद्या यान, परादिशी यान, नंतर मग पाहू मग 8 दिवसाला. तुमची गरज, तुमची तळमळ आहे ना, बस
लगेच. म्हणून तात्काळ आपणासारखं करतात. म्हणून इथं तो पूर्व पक्ष म्हणतो की साक्षी अनेक मानले पाहिजे, त्याचं मत असणारं खंडन करतात. पण हे पूर्व पक्षाचे म्हणणे चुकीचे आहे. अरे साक्षी अनेक नाही, साक्षी कसा आहे? एक आहे. अनेक बुद्ध्या येतात, अनेक शरीर आहेत, अनेक इंद्रिय आहेत, अनेक प्राण आहेत, अनेक मन आहेत, अनेक बुद्ध्या आहेत. पण आत्मा साक्षी कसा आहे? एक आहे, सगळेचा एक साक्षी आहे. पूर्व पक्षाचे साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ साक्षी सुखदुःखे जाणतो असा घेतला आहे. साक्षी भाष्य म्हणजे त्या साक्षी ह्या सुखदुःखाचं प्रकाशन करतो, जाणतो. पण साक्षी भाष्य या शब्दाचा अर्थ साक्षी सुखदुःखे जाणतो असा नाही. कारण निर्विकार आहे. साक्षी निर्विकार आहे. कसा आहे तो? शरीर आकारमान आहे. आपला इथली शरीर म्हणजे काय? केवळ 3.5 हाताचा काय आकार आहे. अवघाची आकार. ग्राशियेला काळे. आणि त्या आकाराला काळ लागलेला आहे. बालपणाचा आकार काळाने खाल्ला, तरुणपणाचा आकार काळाने खाल्ला, आता वृद्धपणाचा आकार कोण खाल्लाय? कालचा शरीराचा आकार कोणी खाल्ला? हां, काळ जपत असे महा ध्यानी राहा संसाराच्या. ना असंच आहे ना, काळ जपत असे आणि ध्यानी राहा श्रीहरीचे आहे का? मग चुकलं. मग बरं झालं सांगितलं तुम्ही, नाही तर चुकलं. मग ध्यानी राहा. बरं, श्रीहरीच्या ध्यानी का संसाराच्या ध्यानी? आपलं सांगा ना कसं आहे तर. नाही आपलं सांगा ना. तिथं झालं तुकाराम महाराजाचं, ती बोलून गेली आणि त्यांनी केलं बी. त्यांनी काय ध्यानात ठेवला? त्याला देवाशिवाय काहीच माहीत नव्हतं आणि आपल्याला संसाराशिवाय काहीच माहीत नाही. फक्त डिफरंट इतकाच आहे, फरक इतकाच आहे. काय लय मोठा फरक नाही हो का? लय मोठा नाही हे करायचं, इतकाच फरक आहे. त्याला देवाशिवाय काहीच माहीत नव्हतं. तुम्ही त्याच्या हातावर सोनं जरी ठेवलं तरी त्याला हे सोनं हे माहीत नव्हतं. माती नाही, काहीच नाही. सोनं जरी ठेवलं तर त्याला काहीच वाटत नव्हतं. त्याला कोणाला? तुकाराम. आणि आपल्याला चमकलं तर सोनं वाटत. रस्त्याला चालता चालता नकली जरी असलं चमकलं मग लगेच शहाण्याकडे जायचं. तपास बरं. शहाणा म्हणतो अरे गद्या हो, उगत मी शहाणा आहे का? लोक मला उगत शहाणं म्हणतात का? अरे हे सगळं हातात घेतलं की अरे काय घेऊन आली तू, फेक तिकडे. गधी कुंकडी रस्त्याचंच उचलून आणलंय. हां तेच कॉल शहाणा आहे. ते कोण आहे? दटी तू त्यो. म्हणजे आपल्याला काय लिमटं लागत? भाळायला काय लिमटं लागत का आपल्याला? बघा, चखोबा बाबा सरपण आणायला शेतात गेली आणि मुलगी संगत चराट घेऊन आपली निघाली. सरपण गिरपण मुळी बांधली, येऊ लागले. आणि पुढे चालता चालता एक कंगन दिसलं त्याला सोन्याचं असं. म्हणून ते उभी राहिली, असं उकरलं पायानेच. मुळी कुठं टोचा खाली, पायानेच उकरलं ते कंगन त्याच्यात टाकलं, वरून माती टाकली. आणि त्या पोरीनं पाहिलं मागं, बाबा काऊन उभे राहिले म्हणे, इथं काय कारण आहे, कशामुळं उभे राहिले? आणि त्याला जाऊ दिलं पुढं, ही मागं. मग तिनं उकरलं आणि ते कंगन ते दिसलं, लागली रडायला मोठ्याने आडायला. याने मुळी टाकली गेली. म्हणले काय झालं काय झालं? काय नाही म्हणलं, फसले तुमच्या पोटी जन्म घेऊन. कोण म्हणती? तुमच्या पोटी जन्म घेऊन मी काय झाले? फसले. जन्म घ्याल म्हणजे झालं काय? तुम्ही भक्त म्हणून घेता, विठ्ठलाचे भजन करता आणि तुम्हाला माती माती वाटायली, सोनं सोनं वाटायला म्हणे. नाही कळालं की नाही तुम्हाला? तुम्हाला काय वाटायलं? माती माती वाटायली, सोनं सोनं वाटायलं म्हणे. कस काय? तुम्ही काऊन पुरलं म्हणे ते? नाही म्हणलं, मला वाटलं मी जाईल तू घेशील, तू बालक आहे तू घेशील, म्हणून मी काय केलं म्हणजे त्याच्याने बनायला तुमच्या पोटी उगत जन्म घेतला. तुम्हाला माती मातीन सोनं सोनं वाटायलं म्हणे. पहा, लक्षात घ्या. म्हणून ध्यानात घ्यासारख्या गोष्टी आता
इथं महाराज म्हणतात पण पूर्व पक्षाचे म्हणून इथं हे सगळं कारण निर्विकार आहे. त्याचे ठिकाणी जाणणे हा विकार मानता येत नाही. जाणण्याचा अर्थ बुद्धिस्त चिदाभासाचा आहे. जाणण्याचा अर्थच काय? बुद्धीत जो चिदाभास आहे तो काय करीत असतो? जाणतो. बघा पुढं येईल विषय, पण तुम्हाला अगोदरच सांगतो. चिदाभासाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. म्हणजे चिदाभास कोण? जे भासलं चैतन्य अंतकरणात जे काय झालंय भासलंय तो चिदाभास. चिद म्हणजे चैतन्य आणि ते त्याच्यात काय झालंय भासलं. जसं सामान्य अग्नी आणि विशेष अग्नी. विशेष अग्नी लाकडात भासलाय. कशात? लाकडाच्या उपाधीमुळं, लाकडाच्या इंधनामुळं तिथं तो प्रगट झाला, विशेष झाला. तो विशेष अग्नी बाकीच्या वस्तूला जाळीत असतो. त्याच्यावर काही जरी पडलं तर त्याला काय करतो? तो जाळीत असतो. आणि सामान्य अग्नी काही जरी पडत त्याला काय नाही करीत, जाळीत नाही. तसं जे अंतःकरणात प्रतिबिंबित झालेलं चैतन्य साक्षीचं ते असणारं तेच जीव चैतन्य, तेच असणारं जाणण्याचा काय करतं? व्यवहार करतं. अंतःकरणाच्या संबंधामुळं तिथं तो असणारा चिदाभास असल्यामुळं तिथं जाणण्याचा काय होतो? व्यवहार होतो. जाणणं त्याचं आहे, निर्णय बी त्याचंच आहे. म्हणून चिदाभासाच्या 7 अवस्था सांगितलेल्या आहेत. पहिल्या 3 बंधनाला कारण आहेत. मल विक्षेप आवरण ह्या कशाला कारण आहेत? बंधनाला. मल कशाला म्हणावं? देहाला मी म्हणणं हे मल आहे आणि विषयात सुख आहे असं समजीन हा विक्षेप आहे. आणि मीच असणार आत्मस्वरूपाचं आवरण असल्यामुळं, अज्ञान असल्यामुळं तो असणारा कारण अध्यास आहे. म्हणून मल विक्षेप आणि आवरण. आत्मा कळाला नाही हे आवरण, विषयात सुख सांगितला हा विक्षेप, आणि देहाला मी म्हणणं हे पाप. हे मल दोष, विक्षेप दोष आणि आवरण दोष हे बंधनाला कारण आहेत. हे कशाला कारण आहेत? बंधनाला कारण आहेत. आणि म्हणून याची ज्याने मलविक्षेपाची ज्याने निवृत्ती केली आणि श्रवणात बसल्यानंतर त्याला प्रोक्ष ज्ञान झालं की देह मी नाही, देह माझा नाही, देह खरा नाही, तो अनात्मा आहे, मी आत्मा आहे, असा त्यांनी विवेक केला. असा काय केला? म्हणजे त्याला प्रोक्ष ज्ञान झालं आणि तो आत्माच ब्रह्मरूपे पूर्ण अज्ञानाची निवृत्ती झाली. ते अप्रोक्ष ज्ञान हे श्रवणात बसल्यानंतर प्रोक्ष होत असतं. आणि मग नंतर ध्यास लागला, त्याला नित्य ध्यास लागला, अप्रोक्ष तो होत असतं. आणि तत्वमसी मी ते आहे असा तो निश्चय करीत असतो. आणि नंतर अप्रोक्ष ज्ञान झाल्यानंतर, मोक्ष झाल्यानंतर शोक नाश होत असतो. काय झाला? कशाचा शोक करेल तेव्हा? सारी झाली मेली लटके वचन बद्धभुक्तसीन. मीच देह नाही तर मग दुसऱ्याचा देह काय? त्या देहाचा माझा काय सुटला? संबंध तुटला. देहाचं माझं तादात्म्य हेच देह खरा नाही तर मग दुसऱ्याची देह काय खरी? हां, हेच नाव खरं नाही तर दुसऱ्याचं नाव खरं काय खरं? हेच गाव खरं नाही तर दुसऱ्याचे गाव काय खरे? माझी जात खोटी आहे तर बाकीच्याच्या जाती, म्हणजे इथून पिंडच खरं नाही तर ब्रह्मांड खरं नाही. मग कशाचा शोक करील तो? कशाचा शोक करीत नाही. त्याची वृत्ती निर्शोक झाली. आता शोक राहिला नाही, शोक नाश झाला. काय झाला? स्वप्नातून जागे झाले तर स्वप्नातल्या सगळ्याच दुःखाचा काय झाला? जागृतीत. काऊन की असं कळालं स्वप्नात जे जे झालं होतं ते सगळं खोटं होतं. स्वप्नात लग्न झालं ते खोटं होतं, स्वप्नात पोरं झाले ते बी खोटं होतं, स्वप्नात सगळंच असणारे ते पोरं मेले, सगळेच मेले, अवघेच मरुदी आणि एकटीच राहू दे मला, रटगा वाईल तुला. चट्ट मर्दी, सासू मरुदी, त्या नंदाला खरूच, देराला खरूच होऊ दी, सासरा बी मरुदी, सासू बी मरुदी, नंदाला बी
खरूज होऊ दी, नंदाचा काटा किरकिर किरकिर करतं, खरूज होऊ दी त्याला, एकटीच राहू दी मला, एका जनार्दनी सगळेच मुर्दी, जे काय ते सगळेच काय करू दी, आणि एकटीच राहू दी मला, रटगा वाईल तुला आंबाबाई, असा असणार वाटगा वा बाबा. म्हणून असं ज्याला कळालं सगळा शोकनाश झाला, आणि शोकनाश झाल्या आनंद व्याप्ती. अंतकरणात काय केवळ आनंद व्याप्ती, 7वी अवस्था. आनंद व्याप्ती, केवळ आनंद. अवघे चित्रलोके आनंदाची. आता असं कळालं तेव्हा, असं ज्याला कळालं अवघेची त्रिलोके आनंदाची, चरणी जगन्नाथा तुमचं चित्त, चरणी म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी ठुलं तेव्हा आनंदाचे. आता आणि तुमचं चित्त संसारात ठुलं, मग घर पेटून आनंद, फटाकड्या वाजून आनंद, चांगलं खाऊन आनंद, चांगले कपडे घालून आनंद, बोटात छाला घालून आनंद. तो आनंद उपरिया. अरे तो आनंद दुःखाला कारण आहे. छालात बोटा घातला आणि बोट तोडून नेलं, त्याला काय रिकंपन असतं का? ते काय असं म्हणतात का, आता तुमचा छल्ला काढून द्या आम्हाला? हां हे असं म्हणले का तुम्हाला ते? नाना मी तुमच्याकडं आलो, तुमचा काय काढून द्या. मग तुम्ही आपला हळूच करून काढा आणि त्याच्या हातावर ठेवला. जे म्हणले बरं झालं बाबा. असं का 2-4 रट्टे दिले? हा मस्त, त्याला म्हणो ओरिजिनल चोर. दुपारा बापा बापा 3-4 जणांना झालं का? हां नाही 10-20 जण. हो ते काय आले असते. केवढ्याचा हो? नाही भूषणानं सांगायचं, फायचा ग्रॅमचा आहे सांगायचं माणूस. केवढ्याचा आहे? पावत्या बरं माझ्या बॉटल येतो का? तर मग यायनी काढा आपला. हां आणि काय केला? हां घातला. हां राम राम. यायला काय पळता येत नाही. धू आणि मग लागले आड मावाच्याला न्याला. आणि ते कुठं सापडू तुम्हाला? सापडलं तरी बोटात त्याच्या नाही ते नाही सापड्या बाताबत मारते लोक घेते, पण तो कुठं सापडायला यायला पाऊल उचलला येत नाही. हे माळूस तर तो फरार असं झाला असं नाही. मी अनुमान लावलं म्हणून म्हणतो. इथं आपल्या पांगरीला लग्न होतं संध्याकाळचं लांबण्याचं, खैर पांगरीत. तिथं तांडा आहे ना. संध्याकाळचं लग्न आणि ती भुऱ्या घालून गेली की आडी 2 तोळ्याचा. कळतं ना भुऱ्या म्हणजे नथ. 2-4 पोरांनी पाहिलं बापा कुठं चाललं याडी लग्न म्हणले. तिनं सांगितलं मोठ्यापणाने इथं पांगरीला कधीच आहे, संध्याकाळचं आहे. त्याला माहिती आता हे सगळे पटांगणात झोपणार आहेत. हे सगळे संगच गेले, मस्त जेवले, लग्न लागलं, सगळे झोपले त्या पटांगणात. याच्या लक्षातच ही गाडी कुठं झोपलेली. रातच्या 12 वाजता यांनी 2 मोटरसायकली 4 जण गेलते. बॅटरी चमकिली, जे धरली ती भुऱ्या गेला, नाकं बी गेलं. त्याला काही इतकरी कंपन असतं का काढून द्या. ते ना झटका मारला याडी 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 म्हणूस तर गाड्या म्हणत्यात जमा ऊस तर गेला ना. काय मग काय तुमचा आनंद हे होती काढा कुठाला संसारातला आनंद. अरे कशाचा आनंद आला? तिकडे सगळं दुःख येते. अरे आनंद व्याप्ती. अरे ब्रह्म आनंद स्वरूपेन, ते तुमचं स्वरूपेन. तिथं आनंद स्थिरावतो, आनंद स्थिर राहतो. अनावरत आनंदे वर्षती. माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर अनावरत आनंदाचा काय केला? आणि संसारातला जो आनंद, व्रत आनंद, आज्ञा बघा आवरणासहित जो आनंद आहे तो संसारातला आहे. तो आनंद आनंद म्हणून आनंद्या नाव ठेवलं तरी तो दुःखी आहे. नाव काय ठेवलं? आनंदराव. आणि का रडक्या तोंडाचा
म्हणून याचा अर्थ पूर्व पक्षाचे म्हणून सुखदुःखे ज्ञानी म्हणून इथं जाणण्याचा अर्थ बुद्धिस्त चिदाभासाचा आहे, पण अंतकरणातील जो चिदाभास आहे त्याच्या प्रकाशाने अंतकरणवरतीच सुखदुःखात जाणते. म्हणून चिदाभास आणि अंतकरण म्हणून अंतकरणवरतीच सुखदुःखाला जाणते आणि प्रकाशन करतो चिदाभास. त्या सुखदुःखाचं प्रकाशन करतो चिदाभास. काऊन की अंतकरणवरती गेली तरी तिच्या संग चिदाभास आहेच. कोण? हां, जिकडं जिकडं वरती जाईल तिकडं कोण आहे? म्हणून तुम्हाला सांगतो, ज्या पदार्थाकडं वृत्ती जात असते त्या पदार्थाचं वृत्ती काय करीत असते? वृत्ती पदार्थ कार होते, त्या आकार धरते वृत्ती. त्या पदार्थाचा काय धरते? समज आता हे हार आहे, हा हे पदार्थ आहे. आता हार हा पदार्थ आहे, पण वृत्तीनं काय धरला? त्याचा आकार धरला. आणि मग आता नुसती वृत्तीच गेली की चिदाभास मिळते तिच्याबरोबर. आणि मग त्या पदार्थाचं प्रकाशन कोणी केलं? चिदाभासाने. आकार झाला वृत्तीनं, पण प्रकाश ज्ञान कोणाला झालं त्याचं? हां, चिदाभासाला झालं. याचं म्हणजे आहे हा हार, याचं ज्ञान वृत्तीसह चिदाभासाला. प्रकाशन असणारं वृत्तीनं धरला आकार, आणि त्याच्या संग कोण आहे? चिदाभास आहे. म्हणून त्या चिदाभासाने काय केलं? म्हणून पदार्थ नाही वृत्ती आहे, वृत्ती नाही चिदाभास आहे, चिदाभास नाही ज्ञान आहे, ज्ञान नाही तुम्ही आहे. म्हणजे जे काय दिसल ते तुमच्यात प्रकाश आणि ज्ञानाने सिद्ध येते, ते सिद्धच नाही. ज्ञानाने सिद्ध आणि हे बी ज्ञानाने सिद्ध. जरा कळून घ्या ना, हे जे आहे कशाने सिद्ध? ज्ञानाने. आणि ज्ञान कशाने सिद्ध? ज्ञानानेच. म्हणून ही या सगळ्याला ज्ञात सत्ता आहे. कशी सत्ता आहे? जे आहे त्याला सत्ता कोणाची आहे? सत्ता धन्याची की जी मायबाप तुमची सत्ता आहे. तुमच्या सत्तेनं हे सगळं आहे, हे स्वतंत्र नाही, हे सगळं तुमच्या सत्तेनं आहे, ज्ञान सत्ते नाही. ह्या सगळ्याला सत्ता तुमची आहे. म्हणून समबुद्धी घेता समान श्रीहरी क्षमा दमा वरी हरी. म्हणून ही जी सत्ता आहे तुमची सत्ता आहे, ज्ञान सत्ता आहे, ज्ञात सत्ता आहे. इथं शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी जाणण्याचा जरी व्यवहार होत नसला तरी अंतकरण उपाधी घेतल्यास जाणण्याचा व्यवहार होतो. शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी जाणण्याचं काय नाही. जाणणे नेणणे तुमच्या ठिकाणी नाही. भगवंताचं जाऊ द्या काय होईल ते. जाणणे आणि नेणणे कोणाच्या ठिकाणी नाही? तुमच्या ठिकाणी. भगवंताच्या ठिकाणी नाही म्हणजे तुमच्या ठिकाणी नाही. जाणणं बी नाही आणि नेणं नाही. जाणीव नेणीव भगवंती नाही. हरी उच्चारुणी पाही. तुम्ही हरी हेत असा उच्चार करा, असं समजा, असा निश्चय करा, अशी अनुभूती घ्या, तोच त्यालाच मोक्ष आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात, जो जाणण्याचा व्यवहार होतो घटातून पाणी आणले या म्हणण्यामध्ये घटातील पाण्याचा व्यवहार होतो. म्हणून ते आकाश त्याच्याहून पाणी आणले हे खरे, पण घटाची उपाधी जर घेतलीच नाही तर पाणी आणण्याचा व्यवहार होणार नाही. घटात पाणी आणलं कशात? आता घटात पोकळी होती म्हणून पाणी आलं ना, असा व्यवहार होतो. घटात काय आणलं? आता घटात कसं पाणी आणता येईल? त्याच्यात काय होती म्हणून काय आणलं? पाणी आणलं. म्हणून त्या आकाशाला घटाची उपाधी लागली म्हणून त्याच्यात काय आणता आलं? पाणी आणता आलं. आणि जर त्याच्यात पोकळीच नसती तर त्याच्यात पाणी आणता आलं नसतं. किंवा दुसरे उदाहरण असे, राजसत्ता म्हणून जी आहे ती दिसत नाही, पण त्या राजसत्तेशिवाय राज्य चालतही नाही. एखाद्याच्या इथं झोपडपट्टी आहे, बांधणं काम चालू आहे, मोदी आले का इट लावायला, मंत्री आले का इट लावायला, मग कोणाच्या सत्तेनं चालली ती झोपडपट्टी? कुठून आले ते पैसे? केंद्रातून आले, कलेक्टरकडे आले, कलेक्टरनी मंत्र्याकडे आले, मंत्र्यांनी कलेक्टरकडे दिले, कलेक्टरनी तहसीलदाराकडे दिले, तहसीलदारांनी
नाही हे आता तुम्हाला नाही का माहिती हे बी मी सांगायचं ग्रामसेवककडे दिले ग्रामसेवकाने सरपंचाकडे दिले असे वाटून 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 चाळून 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 कोणाकडे आले घरकुल कोणाकडे आलं घरकुल त्याच्याकडं आलं कसं आलं ते पाहता कुठून लाडू दिलेले पळाले भुरका आला हातात तुमच्या हातात काय आला भुरका आला आणि म्हणून ध्यानात घ्या तसंच इथं महाराज म्हणतात जसं राजसत्तेशिवाय होत नाही राजा काही करीत नाही ते झोपडपट्टीत ईट नाही लावली पण राज्याशी सत्तेशिवाय झाली का ती सत्ता कोणाची येते आणि राजाने काय केलं तसंच तुमच्याशिवाय हे काही होत नाही तुम्ही काही करीत नाही तुमच्याकडे हे बरे तुमच्याशिवाय काही आणि तुम्ही काही हे लय अवघडच काम आहे आणि हे कळालं ना कामच झालं तुमचं हे तुमच्याशिवाय काहीच होत नाही आणि तुम्ही जे कवी ऐकवी एक नारायण आणि त्याचं भजन तर चालू आहे पण चुकून भजन नाही त्याला सोडून काय चालू आहे हां भजन चालू आहे पण त्याला सोडून का त्याला धरून आणि तर महाराज म्हणते भजन चुकू नको कोणाचं भजन चुकू नको जो पाहतू जो ऐकतू जो बोलतू जे चलतू जो घेतू जो देतू त्याचं काय करतू भजन कर मग कोण पाहालाय कोण ऐकायलाय कोण बोलायलाय कोण चालायलाय हे कोण करायलाय हे कशाच्या सत्तेनं व्हालं हां म्हणून त्याला जाणून घ्या तुम्ही त्याला कळून घेणं हेच भजन आहे ज्ञानदेव म्हणे भाजा कोणता देवाला आणि तुम्ही भाजायले नाही का हां बघा एक माणूस आला बघा ते दृष्टांत आता सांगतोच महादेवाचा भक्त होता रोज सकाळी उठायचं महादेवाला पाणी घालायचं अशी थोबाडावर मारून घ्यायचं कानं धरायची उडबाश्या मारायच्या कोणाचा भक्त महादेवाचा कधी असं महादेवाशिवाय त्याला देवच आवडायचं नाही इतका तो महादेवाचा कट्टर भक्त होता तांदूळ वाहिली आणि ते मग असे बरेच तांदूळ त्या महादेवावर टाकली त्यांनी पाया घेतलं बाजूला गेला तितक्यात आला उंदीर येऊ आणि लागला महादेवाच्या पिंडीवर बसून काय खाला तांदूळ खाला ते पाहला अरे महादेव उंदीराला काही म्हणीन हे कशाचा आला देव खरा देव कोण उंदीर धरला त्याने उंदीर आणला घरी त्याचीच पूजा नेन ते ना तर त्याला जे लागल ते आरती म्हणायचं ते उंदीर बाबा अरे असे बऱ्याच नसणार आरत्या आहेत ना जे निघन त्याच्या काय येतात जे देव निघन त्याच्या आरत्या तयार झाल्यात मग त्या उंदराची बी त्यांनी काय केली आरती करायचा मस्त त्याची पूजा करायचा ती लाडवलं ना उंदीर घरात फिरू लागले याच्या संग घरात बॉक्या होता पाळल्याला त्याने एक दिवशी त्या बॉक्याच्याच नजरात आला ती उंदीर जे मारली झाप ची आता काय करची की बॉक्याच्या हातात सापड्यावर उंदीर सोडितो का बॉक्या अहो तुम्ही तर सोडित नाही तुम्ही नाही हाणला त्याने देव बांधा उंदीरचे म्हणे अरे बापरे खरा देव तर हे होते बॉक्या मग काय ते घरातच झाला त्याची शेवा रोज असणार त्या बॉक्याची ते लाडवलं बॉक्या मागं म्या 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 करीत फिरायचं चौकामध्ये ते जरा लांब गेला भक्त आणि देव राहिला मागं आणि माझा चालू तो मोत्या देव मोत्याने मान धरली त्या बोक्याची लगेच 2-4 बारा हिंजाडा खालास अरे म्हणे तो बापा खरंच देव तो काय आहे खंडोबाचे हे निव दे सारा खंडोबाला कालच मारला होता खंडोबानं आज त्याला निवद कोणाला ते बी बाजऱ्याचे निवद इतके करून कोणाला चालले खंडोबा हे अशी गेटगळ भक्ती आपली म्हणून देव कोण खंडोबा मग त्याची पूजा करणं त्याच्या आरत्या करणं लगे येळकट जे म्हणणार त्याला हळद लावणं ते त्याचीच पूजा मस्त त्याला शॅम्पू लावून साबण लावून धुणं
टावेल नवी आणली त्या नव्या टावेलीने देवाला जमती का जुनी? त्याला पुसणं, त्याला गादीवर बसणं, कोणाला? देवन. कुत्र काय त्याचं कोण झालं ते? आता ते मुळा ते असं लाडवाला का नाही मस्त कशात खाचा ते देवत ना हे भक्त. पण बायकोला माहीत होतं नवऱ्याचं सगळा ते बायकोला माहीत असतं. हे किती चांगलं आहे, किती खरं आहे, किती भक्त आहे. ते म्हणे ती भक्ती तू तिकडंच, ती नादीच लागत नसं. असे येटगळ भक्त्याचे कशाला नादी लागेल ती? एक दिवस हे गेलो कुठं तरी पुरणाचा स्वयंपाक केला असं सकरात गिकरात असेल काही आधीतनं जवळ आता. आणि ते पूर्ण असणारं त्यांनी परात ते ठेवलं, काही तर विसरलं म्हणून ती आणायला गेली. इतक्या ते कुत्रं गेलं की पूर्णातच तोंड घातलं त्यांनी. ते आता देवच होता ना, आता त्याचा देव होता, भक्त नव्हता. नाही तर त्याचा असेल देव, पण हिचा थोडा देव होता. हिला तर कतही जमत नव्हतं, पण काय करता आता नातावं लागायला त्याच्या संग. हिला जमतच नव्हतं, ती गंज करायची. पण त्याने घातलं तोंड. तिनं ते चुलीत घातलेलं लाकूड होतं तेच घेतलं पडात कोणाच्या देवाला निवद द्यायचा राहिला आणि तोंड घातलं म्हणे याला. हे ते झालं पागल म्हणे. आणि हे कुत्रं येऊन तोंड घालेलं म्हणे. जर उष्ट केलं कंपाडात काढ काय 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 काय. तिकून भक्त आले त्याचे. कोणी मारलं देवाला? तुमचा देव चुलीत घाला म्हणे तिकडं. घालत नाही म्हणून तिकडं. कशाचं देऊन घेऊ? तोंड घातलं म्हणे पूर्णात. त्याच्या लक्षात आलं खरा देव तर आपल्या घरातच आहे. खरा देव कोण आहे? आता कुत्र्याला मारतो मानल्यावर खरा देव कोण? जे देवा जे देवा जे बायको देवा तुम्ही सांगावा मी ऐकावा. आणि मग काय पलंगावर बसणं, तिची सेवा करणं. काय बापा स्वयंपाक याने करायचा, भांडे याने करायचं, धुणं याने धुवायचं, चाट याने करायचं. ऐकत दे रे हरी पलंगावरी. अरे उभी आडवी झाली ना ती वर्ष 2 वर्षात. कोण? सगळं खायला मिळायला जाग्यावर चट्ट तेच करायला. आळशी झाली ना. आता असं म्हणल्यावर काऊन नाही आळशी व्हायची ती? हां, आंघोळीला पाणी त्यांनी तापायचं, धुणं त्यांनी धुवायचं, भांडी त्यांनी घालायचे, स्वयंपाक त्यांनीच करायचा. तर ताट तिच्या पुढे नेऊन मांड. ही ना आपलं जेवायचं. हाड गळून आले मांस. हाड गळून काय आलं? मांस. म्हणून आणि अशी ती असणारी. मग एक दिवस हे कुठंतरी गेला, बँकेत काम नाही झालं, उपाशीच गेला होता, सकाळीच गेला होता. आणि मग काम नाही झालं, भूक तर लागलेली, तिकडं पैसे नाही भेटले, किटकिट झाली, तिकडं भांडणं झाली. घरी आला 5-6 वाजता. स्वयंपाक नाही केला का? नाही म्हणे स्वयंपाक नाही केला. आता तुम्ही स्वयंपाक करा, मला लय भूक लागली. मी 2-4 बिस्किटचं पुढे खाल्ले पण काहीच नाही झालं. लगेच आता स्वयंपाक करा, चांगला करा. असा काय नाही, आता लवकर करा. ते बोटुळे ते शिजवा आणि ते कालवा भाज्याचं 2-4 घाणे काढा आणि लगेच मला वाढून आणा. हे आधी तापलेलं होतं, हातात बेत होताच. अरे भुक्का पुढं कोणाला काय म्हणे तो स्वयंपाक नाही नाही मी कशा स्वयंपाक केला? झोपले, आता डोळा उघडा, पाय वाजले म्हणून आवरा लवकर. याचा माथा फिरला ना. हिनं स्वयंपाक तर करून ठेवायचा ना चांडाळीनं. भूक लागली आणि ही असणारी गद्यागोनी पसरली म्हणे. पाहलो 2 वर्ष झालं सगळं मी करायलो आणि निस्ती खातीन पसरती. 2-4 काठे तिच्या कोंबाडात. मेले मेले मेले. आणि मग त्याच्या लक्षात अरे खरा देव तर आता आपल्याजवळ आहे. आपल्याजवळ आहे का मीच आहे? हां, मग आता कुठं देव पाहत बॉम्बलत फिरता? देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेनसी. मुळी कोण मुळात तुमच्या वाचून देव स्वंत करण जिता, सकळ कामोप शांता, परमात्मा परवता. दुरी नाही तुमच्याहून परमात्मा वेगळाच नाही, हा सिद्धांत आहे. म्हणून तुम्ही साक्षी आहात, साक्षी ब्रह्मरूपे. आणि हे सुखदुःख साक्षीचा जो अंतकरणात पडलेला आभास आहे, त्या अंतकरणासह आभास सुखदुःखाचं काय करतो? प्रकाशन करतो. म्हणून जीवाला ज्ञान व्हायचं, जीवानी आपली उपाधी टाकायची, जीवानी आपलं स्वरूप असणारं टाकून द्यायचं, जीवपणा घालवायचा. काय घालवायचा? जीवपणा गेला की जीव देवच आहे. फक्त काय टाका तुम्ही? जीवपणा टाकून द्या.
जीवपणा टाका, तुम्ही परमात्माच आहात म्हणून हा असणारा बोध लक्षात घ्या. पुढचा विषय संध्याकाळी पाहू. पुंडलिका वरदे. येणे ज्ञानदेवो सुखिया झाला. येणे ज्ञानदेवो. ओम शांती शांती. पुंडलिका वरदे. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. घ्या.